खरं तर आज मी अनेक न्यूजपेपरमध्ये अनेक प्रसार माध्यम असतील किंवा जे वृत्तपत्र असतील यांच्यामध्ये जी बातमी पाहिली आणि ही बातमी पाहिल्यानंतर ही बातमी चुकीची नाहीच आहे, कारण वारंवार आपण त्या गोष्टीला सामोरे जातो आणि पाहतोय. वसई विरार महानगरपालिका मुख्यालय दर सोमवारी संपूर्ण अधिकाऱ्यांकडून, संपूर्ण इंजिनियर यांच्याकडून आढावा बैठक घेण्यात येते. आणि ही आढावा बैठक घेण्यात येते का, आता शहरामध्ये नक्की चाललंय का, शहरामध्ये चाललेल्या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने ठिकठिकाणी इंजिनियर नेमले, ठिकठिकाणी पालिकेचे अधिकारी कर्मचारी जे असतील ते त्या ठिकाणी काम करण्यासाठी नेमलेले आहेत. परंतु मग त्याचा आढावा घेता तर नक्की घेता काय. मेन मुद्द्यावर येतो, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी अवैधरित्या अनधिकृतपणे बांधकाम सर्रास चालू आहेत. आणि लोक म्हणतील की प्रत्येक वेळी बांधकामावर येतात, कारण बांधकामही दिसत आहेत, अनधिकृत बांधकाम चालले आहेत. तुम्ही आढावा घेता, आढावा बैठक घेता, आढावा बैठकीमध्ये इंजिनियरला विचारता ना की आजच्या घडीला तुम्ही म्हणजे तुमच्या ह्या आठवडाभरामध्ये कुठे काय कामं चालू आहे, तुम्ही कारवाई किती केली, त्याच्यावर अजून काय करताय, तुम्हाला विरोध कोणाचा होतोय, कोणाचा प्रेशराईज आहे, कारवाई का होत नाही, तिथे लिटिगेशन काय आहेत, ह्या गोष्टीचा तुम्ही आढावा घेत असता. तर संपूर्ण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये संपूर्ण ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकामं चालू आहेत आणि त्या बांधकामावर नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारती आहेत. या 141 इमारतींवर जशी कारवाई तुम्ही करण्याचं धाडस दाखवलं, ती धाडस दाखवण्याचं कारण आहे कोर्टाचा आदेश होता म्हणून तुम्ही तेवढे तिथपर्यंत गेलात. नाहीतर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अनेक कोर्टाचे आदेश आहेत हे मानलेले पण नाहीयेत. परंतु तुम्ही ज्या प्रकारे सोमवारी आढावा बैठक घेता, तर येणारे नागरिक असतात त्यांचं त्या ठिकाणी खोळंबा होतो, तुम्हाला भेटता येत नाहीये, तुम्ही जागेवर नसता, आढावा बैठक घेता. आढावा बैठक घेता तर एक सुट्टी जाहीर करा, लोकांना तुम्हाला भेटायचंच नाहीये तर मग तुम्ही सुट्टी जाहीर का करत नाहीये. आणि आढावा घेत असता, तर आढावा घेत असताना तुम्ही त्या ठिकाणच्या इंजिनियरला विचारला जातो तुमच्याकडे काय चाललंय. तुमचे इंजिनियर चक्क आणि स्पष्ट तुमच्याशी खोटं बोलतात की आमच्या विभागामध्ये कोणत्याही प्रकारचं काही काम चालू नाहीये, आमच्या विभागात सगळं व्यवस्थित आहे, आमच्या विभागामध्ये वेल सेटल आहे, इकडचं सगळं काम चालू आहे, येणारा माल जो आहे तो आम्ही घेतोय, आमच्याकडे येतोय, आम्ही घेतोय, तुम्हाला पोहोचतोय. अशा प्रकारचं सगळं इथे चालू असताना सुद्धा जर तुम्ही आढावा बैठक घेत असाल तर त्या आढावा बैठकीला काही फायदा नाहीये. त्याच्यामुळे आपण स्वतः अधिकारी म्हणून तुम्ही रस्त्यावर किती उतरता, अधिकारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी किती जाता, की एखाद्या इंजिनियरने आपल्याला सांगितलंय आणि आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली पाहिजे. ज्यावेळी तुमच्यावर एखादी गोष्ट येते त्यावेळी एखाद्या त्या इंजिनियरवर तुम्ही ठपका ठेवून त्याला निलंबित करता. तर ज्यावेळी लोकांना त्रास होतो तर आपणही त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली पाहिजे, पाहिलं पाहिजे, त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. एवढीच माझी अपेक्षा आहे आणि आपण नक्की ते कराल अशी मी इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.